नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये वर्ग 10वा इंग्रजी यामध्ये आज आपण एलो स्टेटमेंट 8 मधील ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघणार आहोत. यामध्ये इन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे पहा. टीचर करता आज द स्टुडंट टू रीड द पॅसेज केअरफुली. तुम्हाला शिक्षक म्हणतील की पॅसेज काळजीपूर्वक वाचा. आज देम टू सॉल्व द गिवन टास्क बाय रेफरिंग द गिवन टेक्स्ट. आणि जे पुस्तक दिलेली आहे त्याच्यावर आधारित ते पॅसेज असतील तर ते पूर्ण करा. त्यानंतर इन्स्ट्रक्शन स्टुडंट करता काय आहे. रीड द गिवन पॅसेज केअरफुली. तुम्हाला काळजीपूर्वक पॅसेज वाचायचे आहे. इन टास्क 1 मॅच द कंटेंट ऑफ ग्रुप ए विथ ग्रुप बी. टास्क 1 मध्ये तुम्हाला जोड्या लावायचे आहे. इन टास्क 2 स्टेट वेदर द गिवन स्टेटमेंट आर ट्रू आर फॉल्स. दुसऱ्या टास्कमध्ये तुम्हाला स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे ते सांगायचं आहे. व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यांना नेहमीप्रमाणे विनंती राहील की जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला. तर लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द टास्क गिवन बिलो. आपल्याला हा पॅसेज वाचायचा आहे आणि याच्यावरच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहे त्या पूर्ण करायच्या आहे. हाय लुसिका, हाऊ आर यू? It was so nice to meet you last week in Sydney at the SAIL meeting. How was the rest of your trip? Did you see any kangaroos? I hope you got home to Mexico City okay. Anyway, I have the documents about the new Berlin office. We are going to be open in 3 months. I moved here from London just last week. They are very nice office and the location is perfect. There are lots of restaurants, cafes and bank in the area. There is also public transport. We are next to you once. That is the name of the metro here. Maybe you can come and see them one day. I would love to show you Berlin, especially in the winter. You said you have never seen snow. You will see lots here. Here is a photo of you and me at the restaurant in Sydney. That was a very fun night. Remember the singing Englishman? Crazy. Please send me any other photos you have of that night. Good memories. Please give me your email address and I will send you the documents. Bye for now, Mike. तर लुसिका आणि माईक, लुसिकाला म्हटलेलं आहे, लिहिलेलं आहे माईकने. तर याच्यामधील जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती पहिली आहे मॅच द फॉलोइंग. जोडायला लावायची आहे पहा. आपल्याला ग्रुप एमध्ये प्लेस दिलेले आहे आणि ग्रुप बीमध्ये काय दिलेलं आहे, सेंटेन्स दिलेले आहे. तर पहा, पहिला आहे बर्लिन. प्लेसचं नाव आहे. बर्लिनमध्ये काय आहे, मायकल्स न्यू ऑफिस आर हिअर. जोड्या लावायचं आहे योग्य. याचे उत्तर पहा. बर्लिनचं काय आहे उत्तर आहे मायकल्स न्यू ऑफिस आर हिअर. त्यानंतर लंडन. लंडनला काय आहे, माईक यूज टू लिव्ह हिअर. माईक इथे राहायचा. मेक्सिको सिटीमध्ये काय आहे, इथे कोण राहायचा, लुसिका लिव्ह हिअर. आणि सिडनीमध्ये काय आहे, मायकल अँड लुसिका मेट हिअर. एकामेकाला मिळाले. मायकल आणि लुसिका सिडनीमध्ये. या प्रकारे जुळ्या लावल्या. त्यानंतर स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू आर फॉल्स. तर पहा, माईक अँड लुसिका वेअर फ्रेंड्स फ्रॉम स्कूल. तर हे माईक आणि लुसिका हे दोघं एकमेकाचे स्कूलपासूनचे मित्र होते असं म्हटलेलं आहे. तर हे कसं आहे, ट्रू आहे. फार जुने मित्र होते ते. पहा, तुम्हाला पॅसेजमध्ये दिसून येईल की इट वॉज नाईस मीट टू लास्ट वीक इन सिडनी. तर हे लास्ट वीकला भेटले होते म्हणजे ते मित्र नव्हते. म्हणजे हा कसा आहे, फॉल्स आहे. सॉरी, म्हणजे पहिल्याचे स्टेटमेंट काय लिहा, मायकल अँड लुसिका वेअर फ्रेंड्स फ्रॉम स्कूल. फॉल्स. सेकंड, दे वर्क फॉर अ कंपनी दॅट सेल्स थिंग्स. ट्रू. त्यानंतर द न्यू ऑफिस आर इन अ व्हेरी गुड लोकेशन. बरोबर आहे, ट्रू. त्यानंतर देर इज अ मेट्रो नेक्स्ट टू द ऑफिस. फॉल्स. मेट्रो आहे का नेक्स्ट टू द ऑफिस? यू बम्मा, दॅट इज द नेम ऑफ द मेट्रो. दॅट इज ऑल्सो पब्लिक ट्रान्सपोर्ट. वी आर नेक्स्ट टू यू बम्मा. म्हणजे हे कसं आहे, काय म्हणते तो, मे बी यू कॅन. हां, ऑफिसच्या बाजूला देर इज अ मेट्रो नेक्स्ट टू द ऑफिस. ट्रू आहे. मग कसं आहे, देर आर व्हेरी नाईस ऑफिस अँड द लोकेशन इज परफेक्ट. लास्ट ऑफ रेस्टॉरंट, काफे, बँक इन द एरिया. देर इज ऑल्सो पब्लिक ट्रान्सपोर्ट. वी आर नेक्स्ट टू यू बम्मा. दॅट इज अ नेम फॉर द मेट्रो हिअर. मीन्स हा काय लिहू आपण, ट्रू. त्यानंतर
प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला रीड एनी मेसेज फ्रॉम सोशल मीडिया अँड प्रिपेअर सिमिलर टॉस्क ऑन द रीड मेसेज. असं एखादी मेसेज वाचून तुम्हाला असं कृती तयार करायची आहे, तर ते काही आवश्यकता नाही. आपल्याला इथं खूप कृत्या दिल्या आहेत, भरपूर आहेत. सॉ ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये पहा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द टास्क गिवन बिलो. आणखी एक पॅसेज दिलेला आपल्या 10व्या वर्गातील. द यंग सीगुल वॉज अलोन ऑन हिज लेज. His two brother and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempt to flash his wings, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. Even when each of his brother and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings, and flew away. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. His father and mother had come around, calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him strive on his ledge unless he flew away, but for the life of him he could not move. या प्रकारे हे पॅसेज दिलेलं आपल्या 10व्या वर्गातलं पॅसेज आहे. नंतर धडा होईनच, तो तुम्ही शिकून घ्याल. तर पहा इथं ॲक्टिव्हिटी काय दिलेलं आहे, मॅच द फॉलोइंग. तर हे करूनच दाखवलेले आहे. श्रीली म्हणजे लाऊडली, आणि ब्रँडिंग म्हणजे स्कॉर्डिंग. हे असं उत्तर लिहायचं आहे. श्रीली जोरात म्हणतो ना आपण. त्यानंतर स्टेट वेदर द स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. द यंग सीगुल वॉज नॉट कॉन्फिडेंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स. ट्रू आहे, त्याला पूर्णतः आत्मविश्वास नव्हता आपल्या पंखावर उडण्याविषयीचं. त्यानंतर द सिबलिंग ऑफ द सीगुल हॅड अ लॉंगर विंग दॅन द सीगुल. हे सुद्धा काय फॉल्स आहे, म्हणजे पहिला ट्रू, दुसरा फॉल्स. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी पहा. याच्यामध्ये एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आहे, पॅरलल ॲक्टिव्हिटी. रेनिफोर्समध्ये आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे, समीना. तो वाचायचा आहे आपल्याला आणि त्याच्यावरची टास्क पूर्ण करायचा आहे. पहा, हाय समीना, क्विक ईमेल टू से दॅट साऊंड लाईक अ ग्रेट आयडिया. Saturday is better for me because I am meeting my parents on Sunday. So if that's still good for you, why don't you come here? Then you can see the new flat and all the work we have done on the kitchen since we moved in. We can eat at home and then go for a walk in the afternoon. It's going to be so good to catch up. Finally, I went to hear all about new jobs. Our address is 52 Sahas Road, but it is a bit difficult to find because the house number are really strange here. If you turn left at the post office and keep going past the big white house on Sahas Road, there is small side street behind it with the house 56 in. Don't ask me why the side street doesn't have a different name, but call me if you get lost and I will come and get you. Let me know if there is something you do or don't like to eat. Really looking forward to see you soon. So this is also the letter or the email sent by sent to समीनाला पाठवलेला आहे. एक लेटर आहे, ईमेल आहे. तर त्याच्यामध्ये तिनं आपल्या घरी यायचं आमंत्रण वगैरे दिलं आहे. केव्हा भेटू कसं यायचं ते सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी पहा. पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये लेट साऊंड दॅट इट टू, हे काही समजून राहिले नाही. याच्यामध्ये काय त्याने विचारलं आहे, थोडंसं बरोबर आलेली नाही ती ॲक्टिव्हिटी. दुसरा टास्क पहा, स्टेट वेदर द सेंटेन्स आर ट्रू आर फॉल्स. दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे ते लिहायचे आहे. सामिना जॉर्ज आर गोइंग टू मीट ऑन सॅटरडे. तर हे काय ट्रू आहे. जॉर्ज इज गोइंग टू मेक लंच, हे ट्रू आहे. दे हॅवंट सीन ईच अदर फॉर अ लॉंग टाईम, हे ट्रू आहे. सामिनाज लाईफ हॅजंट चेंज सिन्स दे लास्ट मीट, हे फॉल्स आहे. त्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये रीड अलाउड द पॅसेज फ्रॉम युअर टेक्स्टबुक. टेक्स्टबुकमधील पॅसेज जोरात वाचून पहा. ट्राय टू गेसेस द मिनिंग ऑफ द डिफिकल्ट वर्ड. आणि तुम्हाला काय करायचं आहे, डिफिकल्ट वर्डचे उत्तर शोधून काढायचे आहे. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ ई कंटेंटमध्ये काही दिलेलं नाही. आणि माय टेक अवे टुडे आय लर्न, आज आपण का शिकलो, यामध्ये हाऊ टू अंडरस्टँड अ न्यू कॉन्सेप्ट थ्रू रीडिंग.
वाचनाद्वारे नवीन कॉन्सेप्ट, नवीन ज्या संकल्पना आहेत त्या कशा प्रकारे आपण समजू शकतो, ह्या गोष्टी आपल्याला या ॲक्टिव्हिटी नंबर 2 मध्ये येलो स्टेटमेंट 8च्या बघायला मिळाला। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ॲक्टिव्हिटीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।